नमस्कार. राजयोगच्या आजच्या भागात तुमचं स्वागत. कॉक्रोच जनता पार्टी CJP म्हणजे काय? कॉक्रोच जनता पार्टी मायनस CJP हा सध्या सोशल मीडियावर अत्यंत वेगाने व्हायरल झालेला एक डिजिटल राजकीय उपरोध, पॉलिटिकल सॅटायर आणि ऑनलाईन तरुण आंदोलन आहे. 16 मे 2026 रोजी एका मास्टर्स विद्यार्थ्याने अभिजित दिपके या मोहिमेची सुरुवात केली. हा कोणताही अधिकृत किंवा निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पक्ष नाही, तर तरुणांच्या असंतोषाला वाट करून देणारे एक डिजिटल व्यासपीठ आहे. स्थापनेचा उद्देश आणि पार्श्वभूमी. या डिजिटल पक्षाची स्थापना एका विशिष्ट वादातून झाली. सरन्यायाधीशांचे विधान. मे 2026च्या मध्यात सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणी दरम्यान कथितपणे बेरोजगार तरुणांची तुलना कॉक्रोच, झुरळ आणि समाजातील परजीवी अशी करण्यात आली होती. नंतर स्पष्टीकरण आले की हे विधान बोगस पदव्या घेणाऱ्यांबद्दल होते. तरुणांची प्रतिक्रिया. या विधानामुळे सोशल मीडियावरील तरुणांमध्ये तीव्र नाराजी पसरली. या अपमानाचे रूपांतर एका चळवळीत करण्यासाठी तरुणांनी कॉक्रोच जनता पार्टीची घोषणा केली आणि व्हॉइस ऑफ द लेझी अँड अनएम्प्लॉयड, आळशी आणि बेरोजगार लोकांचा आवाज अशी उपरोधिक टॅगलाईन दिली. मूळ गाभा आणि काय साध्य करायचे आहे? या चळवळीचा मूळ गाभा हास्य, उपरोध, सॅटायर आणि मीम्सच्या माध्यमातून प्रस्थापित व्यवस्थेवर आणि सरकारच्या धोरणांवर प्रहार करणे हा आहे. याद्वारे खालील गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडणे. देशातील वाढती बेरोजगारी, महागाई, पेपर लीक जसे की नीट UG 2026 परीक्षा वाद आणि शिक्षण व्यवस्था यावर डिजिटल माध्यमातून आवाज उठवणे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व. या पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे की ते स्वतःला माहिती अधिकाराच्या RTI कक्षेत ठेवतील आणि कोणताही गुप्त निधी, सिक्रेट फंड गोळा करणार नाहीत. महत्त्वाच्या मागण्या. संसदेत महिलांना 50% आरक्षण देणे, मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यमांना कॉर्पोरेट प्रभावातून मुक्त करून स्वतंत्र करणे आणि पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर कडक कारवाई करणे. सदस्यतेच्या उपरोधिक अटी. या पक्षात सामील होण्यासाठी तरुण बेरोजगार असावा, शारीरिकदृष्ट्या आळशी असावा, दिवसातील किमान 11 तास ऑनलाईन राहणारा असावा आणि व्यावसायिक पद्धतीने आपली तक्रार किंवा संताप, रॅन्ट मांडू शकणारा असावा, अशा मजेशीर अटी ठेवण्यात आल्या आहेत. समाजासाठी फायदे आणि तोटे. फायदे. प्रॉस. तरुणांना हक्काचे व्यासपीठ. देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आपल्या मनातील नैराश्य आणि संताप व्यक्त करण्यासाठी एक अहिंसक आणि अत्यंत सर्जनशील, क्रिएटिव्ह मार्ग मिळाला आहे. गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधणे. मीम्स आणि रील्सच्या माध्यमातून गंभीर सामाजिक आर्थिक प्रश्न जसे की बेरोजगारी आणि परीक्षांमधील गैरव्यवहार अत्यंत प्रभावीपणे सामान्य लोकांपर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवले जात आहेत. जात धर्मापलीकडचे राजकारण. या डिजिटल चळवळीने जात, धर्म किंवा लिंगाचा विचार न करता केवळ युवक आणि त्यांच्या समस्या यावर लक्ष केंद्रित केले आहे. तोटे बीर आव्हाने. कॉन्स. जमिनीवरील वास्तवाचा अभाव. हा प्रामुख्याने एक मीम आधारित ऑनलाईन ट्रेंड असल्याने यातून थेट राजकीय किंवा प्रशासकीय बदल घडतीलच असे नाही. सोशल मीडियावरील लाईक्स प्रत्यक्ष रोजगारात बदलणे कठीण असते. फेक आणि बोट्स अकाउंट्सचा संशय. अवघ्या 5 ते 6 दिवसांत या पक्षाचे इंस्टाग्रामवर 2 कोटींहून अधिक फॉलोअर्स झाले. यामुळे या चळवळीत परदेशी बॉट्स किंवा बनावट अकाउंट सामील असल्याचा आरोप होत असून त्यावरून राजकीय वाद पेटला आहे. डिजिटल ध्रुवीकरण. उपरोधाच्या नावाखाली कधीकधी राजकीय चर्चांचा दर्जा घसरू शकतो आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग किंवा सायबर युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्याची परिस्थिती. सध्या या चळवळीला मोठ्या प्रमाणावर डिजिटल कारवाईचा सामना करावा लागत आहे. 24 मे 2026 पर्यंतच्या ताज्या माहितीनुसार कॉक्रोच जनता पार्टीचे अधिकृत X अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहे. त्यांचे इंस्टाग्राम पेज हॅक झाल्याचा दावा करण्यात आला आहे आणि त्यांची अधिकृत वेबसाईट देखील इंटरनेटवरून बंद करण्यात आली आहे. कॉक्रोच जनता पार्टी CJP सारख्या डिजिटल आणि उपरोधिक चळवळी समाजासाठी घातक ठरू शकतात. हा विचार अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर आहे. अनेक राजकीय विश्लेषक, समाजशास्त्रज्ञ आणि सायबर तज्ज्ञ सुद्धा अशा ऑनलाईन ट्रेंड्सकडे एका मोठ्या चिंतेने पाहतात. अशी चळवळ समाजासाठी, विशेषतः तरुण पिढीसाठी कशी घातक ठरू शकते याच्या काही गंभीर प्रश्नांचे मीम्समध्ये रूपांतर. फ्रिव्हॉलिटी ऑफ सिरियस इश्यूज. बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था, पेपर लीक आणि आर्थिक मंदी हे देशासमोरील अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय आहेत. यावर सखोल, वैचारिक आणि धोरणात्मक पॉलिसी लेव्हल चर्चा होणे गरजेचे असते. परंतु जेव्हा या प्रश्नांचे रूपांतर केवळ विनोद, मीम्स किंवा रील्समध्ये होते तेव्हा त्या प्रश्नांचे गांभीर्य संपून जाते. व्यवस्थेला केवळ एक जोक म्हणून पाहिले जाऊ लागते, जे दीर्घकाळात समाजासाठी नुकसानकारक आहे. लोकशाही संस्थांवरील अविश्वास. इरोजन ऑफ ट्रस्ट इन इन्स्टिट्यूशन्स. कोणतीही लोकशाही न्यायव्यवस्था, संसद आणि प्रशासन या स्तंभांवर टिकून असते. या संस्थांमध्ये काही त्रुटी असू शकतात ज्या सुधारणे गरजेचे आहे. मात्र अशा उपरोधिक चळवळींमुळे तरुणांचा या संपूर्ण व्यवस्थेवरून आणि लोकशाही संस्थांवरून विश्वास पूर्णपणे उडू शकतो.
संस्थांवरील अविश्वास वाढल्यास समाजात एक प्रकारची वैचारिक अराजकता अॅनर्की निर्माण होण्याचा धोका असतो. ऊर्जेचे विस्थापन, मिसडायरेक्शन ऑफ युथ एनर्जी. देशातील तरुणांची ऊर्जा ही राष्ट्र उभारणीत, नवनिर्मितीत आणि स्वतःचे करिअर घडवण्यात खर्च व्हायला हवी. परंतु सोशल मीडियावर केवळ लाईक्स कमेंट्स मिळवणे किंवा ऑनलाईन डिजिटल युद्ध खेळण्यात तासनतास घालवल्याने जमिनीवर कोणताही ठोस बदल घडत नाही. यामुळे तरुणांमध्ये नकारात्मकता वाढते आणि त्यांची ऊर्जा रचनात्मक कामांऐवजी केवळ डिजिटल संतापापुरती डिजिटल रँट मर्यादित राहते. अनामिकता आणि हायजॅकिंगचा धोका, लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी. अशा डिजिटल चळवळींना किंवा मीम पेजेसना कोणताही अधिकृत चेहरा, जबाबदार नेतृत्व किंवा कायदेशीर चौकट नसते. अशा वेळी देशातील किंवा परदेशातील काही स्वार्थी घटक, अँटी सोशल एलिमेंट्स किंवा फॉरेन बॉट्स या प्लॅटफॉर्मचा वापर करून स्वतःचा छुपा अजेंडा चालवू शकतात. तरुणांच्या भावनांचा गैरवापर करून देशात किंवा समाजात तेढ निर्माण करणे अशा अनियंत्रित माध्यमांमुळे अत्यंत सोपे होते. सायबर ट्रोलिंग आणि सुसंवादाचा अंत, टॉक्सिक सायबर कल्चर. अशा डिजिटल मोहिमांमुळे सोशल मीडियावर आम्ही विरुद्ध ते US vs them असे ध्रुवीकरण होते. यात कोणी विरोधात मत मांडल्यास त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जाते किंवा सायबर बुलिंग सामना करावा लागतो. यामुळे समाजात निरोगी वादविवाद किंवा सुसंवाद होण्याचे मार्ग बंद होतात. एक संतुलित दृष्टिकोन, सुरक्षा झडप, सेफ्टी वाल्व्ह. दुसऱ्या बाजूने विचार करणाऱ्या काही तज्ज्ञांच्या मते लोकशाहीत अशी आंदोलने म्हणजे तरुणांमधील नैराश्याला वाट करून देणारा एक सेफ्टी व्हॉल्व्ह असतात. जर तरुणांना आपला संताप शांततापूर्ण किंवा उपरोधिक मार्गाने व्यक्त करायला डिजिटल व्यासपीठ मिळाले नाही, तर तो राग कधी कधी जमिनीवर हिंसक आंदोलनांच्या रूपाने बाहेर येऊ शकतो, असाही एक युक्तिवाद केला जातो. निष्कर्ष, डिजिटल माध्यमांचा वापर करून व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा नागरिकांचा हक्क आहे. परंतु जेव्हा ही चळवळ जबाबदारीची सीमा ओलांडून केवळ ट्रोलिंग, अविश्वास आणि दिशाहीन विरोधापुरती मर्यादित राहते, तेव्हा ती नक्कीच समाजाच्या स्थैर्यासाठी घातक ठरू शकते. तुमच्या मते सोशल मीडियावरील हा वाढता असंतोष रोखण्यासाठी आणि तरुणांच्या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी सरकारने किंवा समाजाने सध्या कोणती पावले उचलण्याची सर्वात जास्त गरज आहे? नवनवीन बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजयोग चॅनलला आजच सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेटसाठी आमच्याशी जोडून राहा. बातम्यांच्या जगात अपडेट राहण्यासाठी आताच सबस्क्राईब करा राजयोग चॅनलला. तुमची साथ आमची ताकद. मला या बातम्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन घडामोडी वेळेवर मिळवण्यासाठी राजयोग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.